मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकवरती घाटामधील बोगदा संपताच अनेक वाहन चालक हे सेल्फी घेण्यासाठी थांबत असल्याचं धक्कादायक चित्र आज दिसून आलेलं आहे। मिसिंग लिंकवरती प्रति तास 100 ते 120 किलोमीटरच्या वेगानं गाड्या धावतायत आणि त्यामुळे सेल्फी घेणं हे जीवावर बेतू शकतं। त्यामुळे आता पोलिसांनी थेट कारवाई करायला सुरुवात केली आहे। मुंबई पुणे प्रवासाच्या दरम्यान मिसिंग लिंकवरती थांबणं, सेल्फी, फोटो काढणं हे आता प्रवाशांना चांगलंच भोवणार आहे। कारण महामार्ग पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। महामार्ग पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय। तुम्हाला या कारवाईला सामोरं जायचं नसेल तर मिसिंग लिंकवरून न थांबता सुखकर असा प्रवास करा असं आवाहन पोलिसांनी केलंय। नवीन मिसिंग लिंक झालेला आहे, त्याला मोहामध्ये तुम्ही सेल्फी काढता त्यावेळी दुसरे वाहनधारक हा स्पीड नेत असतो, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। तरी आम्ही सर्व वाहनधारकांना सूचना दिलेल्या आहेत। आता आम्ही मोटार वाहन अधिनियम 122/177 प्रमाणे कारवाई करतो। जर भविष्यात आम्ही सदर वाहन चालकांच्या वर गुन्हे दाखल करणार आहोत। मिसिंग लिंक हा सुरू झाल्यापासून पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती वाहतुकीच्या कोंडीच्या संदर्भात कोणत्याही तक्रारीचा अद्याप नियंत्रण कक्षाला कॉल आलेला नाही। 1 मे महाराष्ट्र दिनी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण झालं आणि कालपासून दोन्ही मार्ग सर्वसामान्यांसाठी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले। मिसिंग लिंक हा सुरू होण्यापूर्वी अनेक ठिकाणी अपघात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचे 10 ते 15 कॉल हे नियंत्रण कक्षाला यायचे। मात्र कालपासून नियंत्रण कक्षाला वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा एकही कॉल आलेला नाही असा दावा इथल्या यंत्रणांनी केला आहे। अवेअरनेस चांगला झाल्यामुळे जड अवजड वाहने आणि ट्रक, पेट्रोलिंगचे ट्रक, गॅसच्या ट्रक हे बरोबर जुन्या मार्गाने जात आहेत आणि कॉल जे वाहतूक कोंडी संदर्भात जे कॉल प्राप्त होते अगदी नगण्य झालेले आहेत, नसल्यात जमा आहेत। वाहतूक सुरळीत चालू आहे, कुठे काही अडचण नाही। पेट्रोलिंग सतत चालू असल्यामुळे लक्षात येते की कुठे काही अडचण येत नाहीये, गाड्या बंद पडत नाहीत, सुव्यवस्थित वाहतूक सुरू आहे। तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी याविषयी काय म्हटलंय आपण बघूया। मिसिंग लिंकला कनेक्टिव्ह लिंक आपण म्हणूया, कारण दोन्ही ठिकाणी रस्त्यांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी होतंय आणि आता सेल्फी, कारण एवढा आकर्षक रस्ता, एवढं चांगल्या प्रकारचं इलेव्हेशन झालेलं आहे, निसर्ग आहे, व्हॅली आहेत आणि त्याच्यामुळे मोह होणं स्वाभाविक आहे। परंतु या ठिकाणी सर्व प्रवाशांनी काळजी घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे की त्यातनं काही चुकीचं घडता कामा नये। पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध